बारामती अॅग्रोचे मालक रोहित पवार हे राजकीय स्टंटबाजीत एकदम पट्टीचे. आता तर हे महाशय देहूच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषणाला बसले. पण शेतकऱ्यांप्रती यांचा हाच खरा कळवळ आहे का? यांच्या कळवळ्याचे एक उदाहरण पाहूया. कन्नड येथील कन्नड सहकारी साखर कारखाना. हा कारखाना शेतकऱ्यांनी उभा केला. 2012 साली राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतलं, पण नंतर व्यवस्थापन अकार्यक्षम ठरवलं गेलं, आर्थिक डबघाई दाखवली गेली आणि मग काय, तोच कारखाना लिलावात नेऊन रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोने भांडवल म्हणून घेतलेले पैसे वापरून कारखाना हडपला. हायटेक इंजिनिअरिंग या मध्यस्थ कंपनीच्या नावावर 50 कोटींना कारखाना खरेदी करत स्वतःच्या घशात घालण्याचं काम रोहित पवारांनी केलं. शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला कारखाना शेवटी त्यांच्या हातातून गेला आणि ज्यांनी घेतला ते आज उपोषण करून शेतकऱ्यांसाठी रडतायत. एकीकडे शेतकऱ्यांच्या नावाखाली स्टंटबाजी, दुसरीकडे त्यांच्याच संपत्तीवर डल्ला आणि वर तुकोबारायांचं दर्शन. ज्या तुकोबारायांनी सावकारी सोडून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि जमीन परत दिली, पण रोहित पवार ना कर्जमाफी करतात ना काही चांगलं काम करतात. यांचं धोरण एकच, फक्त राजकारण. रोहितजी, तुकोबांनी कधी अशी स्टंटबाजी केली होती का? रोहित पवार, तुकोबांची एवढी आठवण येत असेल तर त्यांच्या विचारांचा आदर्श घ्या. त्यांच्या नावावर स्टंटबाजी करू नका, एवढीच माफक अपेक्षा.